ओके गाईस, गुड आफ्टरनून. लास्ट सेशन मध्ये आपण मेथड्स काय पाहिलं होतं, स्टार्ट केलं होता. मेथड म्हणजे काय? ब्लॉक ऑफ कोड किंवा ग्रुप ऑफ कोड म्हणू शकता, ग्रुप ऑफ स्टेटमेंट म्हणू शकता, ज्याच्यामध्ये आपण काही मेथड्स घेतल्या होत्या आणि त्या इथून कॉल केलेल्या होत्या. कुठलीही मेथड कॉल करण्यासाठी मला सध्या ऑब्जेक्टची गरज आहे. म्हणजे ह्या सगळ्या मेथड ज्या आहेत त्या नॉन स्टॅटिक आहेत. स्टॅटिक मेथड म्हणजे कसल्या ते आपण पुढे बघणार आहोत. सध्याला ह्या नॉन स्टॅटिक मेथड आहेत, त्या कॉल करण्यासाठी मला मेथडची ऑब्जेक्टची गरज आहे. मी 4 मेथड घेतल्या होत्या ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन साठी. तर मेथडचा यूज काय असतो? एखादा कोड किंवा सेपरेट आपल्याला कोड करण्यासाठी एखादा कोड आपण ग्रुपमध्ये ठेवला तर तो परत परत काय होतो? एक्झिक्यूट होत राहतो. रियुजेबल आहे आणि कोड सेपरेट राहिल्यामुळे तुम्हालाही माहिती आहे की काय होतं, आपल्याला एखादा चेंज करायचं झालं तर जास्त हेडेक नाहीये. तर बघा, मी काढून टाकतो. नेक्स्ट पाहायचंय आपल्याला की एक मेथड घेतली ज्या मेथडचं नाव आहे ऍडिशन. एक मेथड घेतली ज्या मेथडचं नाव आहे ऍडिशन. हे ऍडिशन मेथड कुणाचे आहे? डेमो क्लासचे आहे. आणि ही मेथड कॉल करण्यासाठी, बघा मी काय म्हणतो, ही मेथड कॉल करण्यासाठी मला कशाची गरज आहे? ऑब्जेक्टची. सध्या लक्षात ठेवा. आणि कुणाची? डेमोची आहे म्हणून मी ऑब्जेक्ट डेमोचा क्रिएट केला. डी डॉट ऍडिशन लिहिलं मी, डी डॉट ऍडिशन लिहिलं. आणि हे ऍडिशन मेथड बघा, पहिला सगळ्यात अगोदर कॉल मेल नाही येणार, ऑब्जेक्ट क्रिएट झाला. डी डॉट ऍडिशन केल्यानंतर इथून तो कंट्रोलर इथं जाणार, इथून ए ला मेमरी अलोकेट होणार, बी ला मेमरी अलोकेट होणार, ए प्लस बी काय असेल ते प्रिंट होणार आणि आपलं एक्झिक्युशन परत कंट्रोल इथे जाऊन डन होणार. हे आपण पाहिलं होतं. आता बघा, ऍडिशनला मी इथंच व्हेरिएबल दिलेत. हे व्हेरिएबल कसे तो पहिल्यापासून आहेत. म्हणजे मला म्हणण्याचा उद्देश काय आहे की मला डेटा चेंज करायचा आहे परत परत. मग मी काय करणार? याच्यामध्ये हे व्हेरिएबल देणार नाही. समजून चला, हे व्हेरिएबल किंवा ह्या व्हॅल्यू देणार नाही. ह्या व्हॅल्यू, ह्या मेथडला कॉल कोण करतंय? इथून कोणतर कॉल करतंय, बरोबर आहे. मग ह्या व्हॅल्यूला किंवा मेथडला आपल्याला जर व्हॅल्यू पाठवायची असतील तर मी इथून व्हॅल्यू पाठवतोय 10,20. बघा, इथून किती व्हॅल्यू पाठवले? 2, 1 आणि 2, बरोबर आहे. तर मला सांगा, इथून एखादी गोष्ट पाठवली किंवा एखादी गोष्ट तुम्हाला दुसऱ्याला द्यायची, तर ऑब्व्हियसली आपल्याला काय करावं लागतं गाईज? ही गोष्ट सपोज करून चला की 1 आहे, म्हणजेच काय की एखादी गोष्ट आपल्याला दुसऱ्याला द्यायची तर तो घेणारा पण पाहिजे. मग इथून एक 10 गोष्ट 10 एक व्हॅल्यू पाठवतोय तर इथं घेणारे पण कोणतर पाहिजेत. मग मी तर लिहितो ए. दुसरी पण गोष्ट आहे, म्हणजे टोटल 2 गोष्टी झाल्या, 2 व्हॅल्यू झाल्या. त्या कॅच करण्यासाठी इथं पण मला 2 गोष्टी लागतील. बघा आता हे ए आहे, ह्याच्यामध्ये काय आलं? हे 10 असेल, कॉमा त्या पुढे 20 आहे. हे बी मध्ये काय असेल? 20 असेल. ह्या 10, ह्या ए मध्ये हे 10 जे स्टोअर झालं ते कुठल्या टाईपचा? इंट, म्हणून मी याच्या पुढे इंट लिहिणार. बघा, हे बी जे आहे त्याच्यामध्ये 20 स्टोअर झाले. 20 हे कुठल्या टाईपचा आहे? इंट, म्हणून परत बी च्या पुढे मी 20 लिहिणार. आता ह्या ए मध्ये 10 आणि बी मध्ये 20 आहे. याचाच अर्थ हे असा आहे, लक्षात ठेवा. इंट ए इक्वल टू 10, कॉमा इंट बी इक्वल टू 20. याचा अर्थ असा आहे. मग ए आणि बी मध्ये व्हॅल्यू आल्या आणि इथं आपण ऍडिशन केलेली आहे. थोडक्यात हे ह्या मेथड मधले व्हेरिएबलच झाले असं समजून चला. ए आणि बी. मग इथून मी 10 आणि 20 पाठवलंय, सेव्ह करतो आणि आउटपुट बघा आता काय आहे? 30 आहे. म्हणजेच काय झालं की हे 10 ह्या ए मध्ये स्टोअर झालं. मग इथनं किती व्हॅल्यू पाठवतोय तेवढे व्हेरिएबल इथं आपल्याला लागणार आहेत. सपोज करून चला की आता मी इथं काय करतो, सध्याला मी काय लिहित नाही, हे कट करून टाकतो पूर्ण. आणि इथून मी काय करतो? सॅम पाठवतो. म्हणजे ही कुठल्या टाईपची व्हॅल्यू पाठवतो? स्ट्रिंग. आणि नंतर इथे एक व्हेरिएबल पाहिली एस किंवा कुठलाही, पण इकडून आलेली व्हॅल्यू ह्या एस मध्ये स्टोअर झाली, पण कुठल्या टाईपचे? स्ट्रिंग. म्हणून याच्या अगोदर मी काय लिहिणार? स्ट्रिंग एस. आणि हे एस मी इथं आत प्रिंट करतो. मग मला काय प्रिंट होईल? सॅम. जर इथनं मी पाठवली सपोज 10.5, समजून चला 10.5 पाठवली, तर ही कुठल्या टाईपचे? फ्लोट. म्हणजे नंतर स्टोअर करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? ऑब्व्हियसली फ्लोटच पाहिजे. फ्लोट, एफल्या फ्लोट व्हॅल्यूला, आणि रन केली, मला पॉईंट किती झाली? प्रिंट काय झाली? 10.5. म्हणजे हिथून जे पण व्हॅल्यू पाठवतोय त्या सगळ्या आपल्याला इथे कॅच कराव्या लागणार आहेत, अदरवाइज एरर येणार आहे. हिथून जे व्हॅल्यू पाठवतो ह्यालाच आपण म्हणतो पॅरामीटर्स. पॅरामीटर्स. आणि हे पॅरामीटर इथून पाठवतो, म्हणून ह्या मेथडला आपण काय म्हणतो? पॅरामीटराइज्ड मेथड. म्हणजे आपण 2 टाईपच्या मेथड्स बघणार आहोत. बघा, म्हणजे 6 बघणार आहोत टोटल. त्यातली पहिली होती ज्यात आपण काहीच पाठवत नव्हतो, त्याला म्हणायचं नॉन पॅरामीटराइज्ड. मी फॉर एक्झाम्पल मी इथे खाली एक मेथड लिहितो, अजून एक कॉपी पेस्ट. या मेथडचं नाव आहे सपोज वेलकम. आणि ह्यात मी काहीतरी स्ट्रिंग वगैरे घेतो आणि इथून ते मेथड कॉल करतो.
इथून ते मेथड कॉल करतो डी डॉट वेलकम आणि ह्याच्यातून काहीतरी पाठवतो, फॉर एक्झाम्पल श्याम. एक व्हॅल्यू पाठवली, ही येस मध्ये आली, ही व्हॅल्यू आहे ती ह्याच्यात आली, सपोज ए करतो इथं ए, किंवा ठीक आहे इथून काहीच पाठवूच नका, 2 मिनिटं. यस, इथून काही पाठवत नाही. आता बघा डी डॉट वेलकम, इथं डी डॉट वेलकम आलं, ह्याच्या आतमध्ये लिहितोय वेलकम टू जावा, फॉर एक्झाम्पल वेलकम टू जावा. तर बघा आता ही पण मेथड कॉल झाली आणि ही पण मेथड कॉल झाली. फक्त फरक एवढा आहे की ह्या वेलकम मेथडला, मेथडचं नाव काही असू शकतं, ह्या वेलकम मेथडला मी काहीही पाठवलेलं नाही, म्हणजे ह्यात कोणतीच व्हॅल्यू आपण पास केलेली नाही, म्हणून ह्या मेथडला म्हणायचं नॉन पॅरामीटराइज्ड मेथड. कसली, इथं लिहिलं तर चालेल, नॉन पॅरामीटराइज्ड मेथड, नॉन पॅरामीटराइज्ड मेथड. म्हणजे कुठल्याच टाईपची व्हॅल्यू मी पाठवत नाहीये, तर त्याला म्हणायचं नॉन पॅरामीटराइज्ड मेथड. आणि याच्यामध्ये मी कुठल्या तरी टाईपची व्हॅल्यू पाठवतोय, म्हणून ही मेथड काय म्हणायचं, पॅरामीटराइज्ड मेथड. लक्षात घ्या, नॉन पॅरामीटराइज्ड म्हणजे कुठल्याही टाईपची व्हॅल्यू पाठवत नाही, म्हणून ह्याला म्हणायचं नॉन पॅरामीटराइज्ड. आणि ह्यात काहीतरी पाठवतोय म्हणून त्याला म्हणायचं पॅरामीटराइज्ड. आता एकच पॅरामीटर पास केलं म्हणून आपण म्हणू शकतो 1 पॅरामीटराइज्ड, आणि ह्यातनं आपण 4 पॅरामीटर पास केलं तर 4 पॅरामीटराइज्ड, व्हॉट एव्हर. ह्याला म्हणायचं पॅरामीटराइज्ड आणि नॉन पॅरामीटराइज्ड. मग गरजेचं काय आहे, फॉर एक्झाम्पल मी आता घरून, सपोज आपण काय चाललोय, कॉलेजला जाताना काही जण मोकळे जात असतील, म्हणजे बरोबर काहीच नेत नाहीत, वेलकम मेथड नॉन पॅरामीटराइज्ड. पण जाताना बरोबर कोणी टिफिन घेऊन जाते किंवा कोणी बॅग घेऊन जाते, ती बॅग म्हणजे पॅरामीटर समजून चला. म्हणजे गरजेचं आहे तर आपण एखादी गोष्ट घेऊन जातो, गरजेचे नसल तर आपण गोष्टी घेऊन जात नाही. म्हणजे पॅरामीटराइज्ड नॉन पॅरामीटराइज्ड महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की पॅरामीटर म्हणजे आपल्याला जर एखादी गोष्ट ह्या मेथडच्या आतमध्ये लागत असेल तर ती मेथड गोष्ट आपण तिथनं पाठवून देतो जिथून कॉल करतो, आणि एखादी गोष्ट लागत नसेल तर पाठवून देत नाही, त्याला म्हणायचं नॉन पॅरामीटराइज्ड मेथड. हे झालं पॅरामीटराइज्ड आणि नॉन पॅरामीटराइज्ड, दॅट्स इट. हे कळलं असेल. त्यानंतर नेक्स्ट, सपोज हीच मेथड आहे, आता कुठली घ्या, पॅरामीटराइज घ्या किंवा नॉन पॅरामीटराइज. आता वेलकम मेथड आहे समजून चला. ह्या मेथडला बघा, ह्या मेथडला कॉल करण्यासाठी मला ऑब्जेक्टची गरज आहे. मला कशाची, ऑब्जेक्टची. आणि तुम्हाला माहिती असेल की ऑब्जेक्ट आर रिलेटेड टू व्हॉट, नॉन स्टॅटिक थिंग्स. म्हणजे 2 गोष्टी असतात, तुम्हाला सांगितलेलं होतं, येणार लेक्चरमध्ये पण ते होणार आहे, स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक. बघा स्टॅटिक म्हणजे ज्याच्या पुढे आपण स्टॅटिक कीवर्ड लिहितो. आता मी इथं लिहितो स्टॅटिक कीवर्ड, स्टॅटिक, हे झाली स्टॅटिक मेथड. आणि ज्याच्या पुढे मी काहीच लिहित नाही, काहीच लिहिलं नव्हतं मगा, ती झाली नॉन स्टॅटिक मेथड. आता इथं मी सपोज अजून एक मेथड लिहितो, सपोज हॅलो मेथड लिहितो. आणि मेथड नेम लक्षात ठेवा गाईज, मेथड नेम शुड बी स्टार्ट विथ स्मॉल लेटर. मेथड नेम हे नेहमी लहानच किंवा स्मॉलच म्हणजे लेटर मध्ये लिहायचं, कॅपिटलनं सुरुवात करायची नाही, केलं तर चालतं पण कोडिंग स्टँडर्ड नव्हे. तर बघा वेलकम, वेलकम ही मेथड कशी, स्टॅटिक मेथड आहे, स्टॅटिक मेथड. आणि ही जी आहे ती कशी आहे, नॉन स्टॅटिक. म्हणजे कुठे कीवर्डच लिहिलं नाही ना, म्हणून याला काय म्हणतात, नॉन स्टॅटिक मेथड. नॉन स्टॅटिक मेथड, स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक. मग इथं बघा स्टॅटिक, नॉन स्टॅटिक मेथड कॉल करण्यासाठी मला 100% कशाची गरज आहे, ऑब्जेक्टची. परंतु स्टॅटिक मेथड कॉल करण्यासाठी मला बिलकुल ऑब्जेक्टची गरज नाही, कारण नॉन स्टॅटिक गोष्टी कॉल करायच्या असतील तर आपल्याला ऑब्जेक्ट लागतोच लागतो 100%, अदरवाईज आपल्याला कॉल करता येत नाही, तो व्हेरिएबल असो किंवा मेथड असो. पण जर स्टॅटिक व्हेरिएबल असो किंवा मेथड असो तर तो कॉल करायचा असेल तर 100% आपण तो विदाउट ऑब्जेक्ट कॉल करू शकतो. ऑब्जेक्टची बिलकुल गरज नाही, तुम्हाला येणाऱ्या सेशन मध्ये पण कळून जाईल. मी तर काय करणार, स्टॅटिक गोष्टी कॉल करण्यासाठी आपल्याला बघा ऑब्जेक्टची नाही तर कशाची गरज आहे, क्लास नेम. बघा मी काय म्हणतोय, क्लास नेम. आपल्या क्लासचं नाव काय, डेमो. तर डेमो डॉट वेलकम, डेमो डॉट वेलकम. मी लक्षात घ्या की स्टॅटिक मेथड असो किंवा स्टॅटिक व्हेरिएबल असो, कॉल करण्यासाठी आपण डायरेक्ट क्लासच्या नावाचा वापर करतो. आणि नॉन स्टॅटिक मेथड असेल तर आपण ऑब्जेक्ट क्रिएट केल्याशिवाय कॉल करू शकत नाही.
येणार सेशन मध्ये आपण त्याला मी एक्सप्लोर करतोय जास्त. सध्या लक्षात ठेवा स्टॅटिक मेथड म्हणजे स्टॅटिक कीवर्ड वापरलेला आहे आणि ती कॉल करण्यासाठी मला ऑब्जेक्टची बिलकुल गरज नाही. आणि जर मला नॉन स्टॅटिक मेथड म्हणजेच हॅलो मेथड कॉल करायची असेल जिथे स्टॅटिक कीवर्ड नाहीये ती कॉल करायची असेल तर मला कशाही गरज लागणार आहे ऑब्जेक्टची. आणि आता हे मी रन केलं तर दोन्ही कॉल होणार आहेत वेलकम टू जावा आणि वेलकम टू जावा. इज इट क्लिअर? बघा आता समजलं असेल. नेक्स्ट मी आता काय करतो ऍडिशनच मेथड घेतो मागा घेतलेली आपण तशी सेम ऍडिशन मेथड. आणि ह्या ऍडिशन मेथडला मी इथून कॉल करतो आणि इथून मी ऍडिशन मेथडला 2 व्हेरिएबल पाठवतो कारण आता व्हॅल्यू आहे त्या आपण मेथड कॉल करणारे कोण आहे आपण युजर. इथून काय करतो 10,20 पाठवतो. मग इथं कॅच करण्यासाठी काय पाहिजे बा तिकडून आली इंट टाइप मध्ये इंट ए इंट बी बरोबर आहे. आणि इथं आत लिहिणार ए प्लस बी. बघा ही जी मेथड आहे आपण आतापर्यंत काय बघितलं पॅरामीटराइज मेथड काय असतं नॉन पॅरामीटराइज मेथड काय असतं प्लस स्टॅटिक मेथड काय असतं नॉन स्टॅटिक मेथड काय असतं. प्लस इथं बघा आता ही मेथड जी आहे ही मेथड मी कॉल करतो कॉल केल्यानंतर बघा रन केल्यानंतर कॉल झाले आणि हे ऍडिशन आपल्याला भेटलेले आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा थोडक्यात काय आपण असं समजून चालू आता की बाबा आपली सिटी आहे सांगोला समजून चालू सांगोलची यात्रा भरली समजून चालू सांगोलची यात्रा. एक उदाहरण देतो मी सिंपल एक्झाम्पल देतो. हे 2 मिनिटासाठी मला नकोय म्हणून मी कमेंट करतोय. कमेंट म्हणजे काय आता सध्याला ती एक्झिक्यूट होणार नाही. अजून एक मेथड लिहितोय इथे मी फॉर एक्झाम्पल पब्लिक वॉइड सांगोला यात्रा. मेथडचं नाव काय लिहिलं मी सांगोला यात्रा. आता या सांगोला यात्रा मेथडला मला कॉल करायचा म्हणजे थोडक्यात कॉल कुठून करायचंय मला इथं बसलोय ना घरी तर घरून डी डॉट सांगोला यात्रा. मग आता इथून मेथडला कॉल केलं इथं आलो मी मस्तपैकी सांगोलच्या यात्रेमध्ये. तिथं आल्यानंतर त्याचं एक्झिक्युशन होणार. तिथं मस्तपैकी आपण काय करणार एन्जॉय करणार. काय करणार पहिली गोष्ट एन्जॉय करणार पाळण्यात वगैरे बसणार इकडे तिकडं त्याबरोबर जिलेबी पण खाणार. बघा जिलेबी पण खाणार मस्तपैकी जिलेबी खाणार एन्जॉय करणार वॉट एव्हर राईट तुम्हाला जे पण खायचं ते खाणार. आणि ऍट द एंड आपण काय करणार बघा हेच कसं असतंय इथून आपला गोष्ट चालू झाली की इथून कुठे जाणार ते तिथं आपली जिथे मेथड लिहिली तिथं जाणार. तिथून हे आउटपुट प्रिंट होणार आणि एक्झिक्युशन डन झालं का ते रिटर्न परत कुठे जाणार जिथनं कॉल केलं तर तिथं. आणि मग आपली मेथडचं एक लूप कंप्लीट झालं डन झालं. ह्याला म्हणायचं काय फॉर एक्झाम्पल एक मेथड नॉर्मल कॉल करून रिटर्न आलो का एक्झिक्युशन कंप्लीट झालं डन. पण बघा गाईस ही रन केली तर माझं एन्जॉय आणि जिलेबी वगैरे काय असेल ते खाल्लेली प्रिंट होईल. पण इथून यात्रेतून मी रिटर्न ज्यावेळेस माघारी जातोय त्यावेळेस बरोबर काहीच नेत नाही. म्हणजे ही मेथड रिटर्न कुठलीच गोष्ट पाठवत नाही. बघा मी काय म्हणतोय सांगोलच्या जत्रेला गेलो तिथं जाऊन मी जिलेबी खाल्ली एन्जॉय केला पण रिटर्न येताना मोकळं झालो मी काही आणलेलं नाही. मग सांगोलच्या यात्रेला गेलेला फायदा फक्त तुम्हाला झाला. रिटर्न ह्या इथं जी घरी लोक आहेत त्यांना काही फायदा झालेला नाही. मग ह्या मेथड जी आहे ह्या मेथडमध्ये आपण काही नेत नाही म्हणून ही मेथड म्हणायचं वॉइड म्हणजे काहीही मेथड मधून आपण रिटर्न करून म्हणजे घेऊन जात नाही रिटर्न टाइप नाहीये म्हणून याला म्हणायचं वॉइड मेथड. वॉइड म्हणजे दिस मेथड इज नॉट रिटर्न एनिथिंग कुठल्याही टाइपचे व्हॅल्यू रिटर्न करत नाही म्हणून याला म्हणायचं वॉइड मेथड. पण आता तुम्ही डोक्यात काय आलं इथं एन्जॉय जिलेबी वगैरे खाल्ली पण मला जाताना रिटर्न काहीतरी घेऊन जायचंय घरी म्हणजे कुठं इथं जाणार तर घरी आहेच कारण एक डन झाल्यावर रिटर्न जाते पण रिटर्न घेऊन जाताना काही घेऊन जात नाही. पण आता मला काहीतरी घेऊन जायचंय म्हणून मी रिटर्न त्यापुढे स्ट्रिंग पाहिजे म्हणून इथं लिहितोय मी जाताना जिलेबी प्लस भजी पण घेऊन गेलो. बघा पण आता तुम्ही म्हणणार की ओके रिटर्न काय केलं मी जिलेबी आणि भजी घेऊन चाललोय पण ह्या मेथडला सांगावं लागतं आपल्याला की भाई इथून काय रिटर्न करतोय मी डबल कोटा म्हणल्यानंतर स्ट्रिंग म्हणजे ह्या वॉइडच्या ठिकाणी लिहायचं स्ट्रिंग म्हणजे ही मेथड आता काय रिटर्न करते स्ट्रिंग. इथून जर मी 10 लिहिलं असतं इथं जर मी 10 लिहिलं असतं किंवा 100 तर इथून ही मेथड काय रिटर्न करते इंट म्हणून इथं लिहिणार काय इंट. इथून जर 10.5 करणार असेल तर इथे येणार फ्लोट. इथून ट्रू किंवा फॉल्स करणार असेल तर काय येणार बुलियन. इथून जर 1 रिटर्न करत असेल तर येणार कॅर. म्हणजे कुठल्या टाइपची व्हॅल्यू ही मेथड रिटर्न करते त्या टाइपचे म्हणजे तो जो डेटा टाइप आहे तो इथे लिहावा लागतो. मग ह्या मेथडला म्हणायचं कसली नॉन वॉइड मेथड.
म्हणजे ही मेथड काय करते, काहीतरी रिटर्न करते. ती मेथड व्हॉइड नाहीये, म्हणजे नॉन व्हॉइड मेथड आहे. पण इथं मी काय रिटर्न केलं, जिलेबी आणि भजी. इथून रिटर्न झालेली व्हॅल्यू इथं जाते आणि ह्याच्यात स्टोअर होते. मग स्टोअर तुम्हाला माहिती आहे की एखादी गोष्ट इथं आली का ते आपल्याला जर स्टोअर करायची असेल तर आपण काय करणार, एक व्हेरिएबल घेणार. सपोज इथे घेतला यस व्हेरिएबल. तर मला सांगा ह्या मध्ये आलेली व्हॅल्यू कुठल्या टाईपचे, स्ट्रिंग. म्हणून इथं मी काय करणार, स्ट्रिंग लिहिणार, स्ट्रिंग यस. आणि तुम्ही इथं प्रिंट करू शकता सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन यस. तर आता काय होणार बघा, एन्जॉय जिलेबी, इथं जिलेबी प्लस भजी. म्हणजे काय, इथून मेथड कॉल झाली, इथं गेलो, इथून हे पहिलं प्रिंट झालं, परत इथून एक गोष्ट रिटर्न केली. मी रिटर्न का करायची, गरजेचं आहे ना मला घरी काहीतरी नेणं. रिटर्न केली, रिटर्न झालेली व्हॅल्यू कुठे जाणार, इथं जाणार. सॉरी इथं जाणार. इथं आलेली व्हॅल्यू स्ट्रिंग टाईपचे म्हणून इथं व्हेरिएबल लिहिला आणि ती स्टोअर केली येस मध्ये. आणि त्याच्यात टाईप केलेलं इंट. इथून जर 10 रिटर्न केलं असलं तर इथं 10 गेलं असतं आणि ह्या येस मध्ये 10 स्टोअर झालं असतं, इथं इंट लिहावं लागलं असतं. इथून जर 10.5 केलं असतं, इथं 10.5 फ्लोट आहे, इथं गेलो असतो, इथं आपली 10.5 आलं असतं तर इथं पण आपल्याला फ्लोट लिहावं लागलं असतं. ह्या स्ट्रिंगला आपण म्हणतोय आता ही रिटर्न टाईप. स्ट्रिंग इज व्हॉट अ रिटर्न टाईप ऑफ दिस मेथड. ह्या मेथडचा रिटर्न टाईप काय आहे, स्ट्रिंग आहे. काहीच रिटर्न करत नसेल तर रिटर्न टाईप काय आहे, व्हॉइड आहे. हे लक्षात ठेवा, काय आहे, व्हॉइड आहे. ही मेथड झाली नॉन व्हॉइड, म्हणजेच दिस मेथड इज रिटर्निंग समथिंग. म्हणजे हे रिटर्नला काय म्हणायचं, रिटर्न स्टेटमेंट म्हणायचं. रिटर्न स्टेटमेंटचे यूज दोन आहेत. पहिला यूज आहे ते जे रिटर्न स्टेटमेंट आहे ते काहीतरी रिटर्न करतं, म्हणजे काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करतं. आणि दुसरा यूज आहे तो म्हणजे काय, जर आपल्याला एखाद्या मेथडचं एक्झिक्युशन थांबवायचं असेल, म्हणजे काय, मेथड निम्यात आली, 10 लाईन आहेत आणि त्यातल्या 5 लाईन नंतरच मी रिटर्न लिहिलं तर मेथड तिथूनच संपतं. रिटर्नचा अर्थ थोडक्यात आहे तुम्ही इथनं रिटर्न चाला. याचा अर्थच काय, इथून रिटर्न चाला, इथून पुढचं एक्झिक्युशन करू नका, म्हणजे थांबा. दोन यूज आहेत. काय आहे, पहिला रिटर्न समथिंग आणि दुसरा आहे टू स्टॉप एक्झिक्युशन ऑफ दिस मेथड. हे दोन यूज आहेत. त्यातला पहिला यूज आपण बघितला, दिस मेथड इज रिटर्निंग समथिंग. मग इथं मी मेथड लिहिली होती, ह्याला आता काय करतो, ह्या मेथडला मी काढून टाकतो. इथनं मी ही जी मेथड आहे लिहिलेली ऍडिशन. थोडक्यात इथं बघा, मी काय करतोय, ऍडिशन ला 10 प्लस 20 पाठवतोय. इथं आलं ए प्लस बी. आता हे ऍडिशन जे आहे ते मी तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतोय. दोन्हीचे ऍडिशन येणार आहे ते इंटिजरच येणार आहे, म्हणून ए प्लस बी केलं, ए प्लस बी केलं. आता ह्या सी मध्ये आउटपुट आहे, मी इथं प्रिंट नाही करणार. ते ऍडिशन कोणी मागितले, आपल्या कॅल्क्युलेटरवर कसं असतं बा, 10 अधिक 20 केलं का आपल्याला जिथं 10 अधिक 20 टाकले तिथंच आउटपुट येतं ना. मग सेम 10 अधिक 20 इथनं पाठवले 10, त्याचे ऍडिशन करून ते आपण माघारी पाठवणार आहे. म्हणून इथं काय लिहिणार, रिटर्न सी मध्ये व्हॅल्यू आहे ना, सी मध्ये काय व्हॅल्यू आहे म्हणजे इथे किती कुठल्या टाईपची व्हॅल्यू पाठवतोय, इंटिजर. म्हणून इथं काय लिहिणार, इंट. मग व्हॅल्यू गेलेली कुठे येणार हो, ह्याच्यात स्टोअर होणार. मग गेलेली व्हॅल्यू ह्यात स्टोअर होणार. तर मग इथं आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू. फॉर एक्झाम्पल रिझल्ट करू, काय तर लिहा रिझल्ट वगैरे काय तर, रिझल्ट इक्वल टू ऍडिशन. आणि इथं काय लिहा, इंटिजर टाईप मध्ये केले म्हणून इंट. आणि इथं काय लिहा, रिझल्ट. आणि हे आपण प्रिंट करणार. बघा रन केलं, मला आउटपुट 30 आलं. इथनं नुसते व्हॅल्यू बदला. आता इथं मी 100 लिहितो, सेव्ह करतो, आउटपुट आलं काय, 120. दिस इज व्हॉट अ रिटर्न स्टेटमेंट. ओके. आता बघा दुसरा एक यूज असतो रिटर्न स्टेटमेंट. सपोज तुम्हाला क्वेश्चन विचारतील की बाबा इथं वॉइड म्हणजे काहीच लिहित नाही, रिटर्न स्टेटमेंट लिहिलं का आपल्याला इथं काहीतरी लिहावं लागतं, मग ती कुठल्या टाईपची व्हॅल्यू रिटर्न करणार. पण मी वॉइड लिहिल्यानंतर त्या मेथडमध्ये रिटर्न स्टेटमेंट लिहू शकतो का, हा माझा क्वेश्चन आहे. बघा माझा क्वेश्चन काय आहे, फॉर एक्झाम्पल ऍडिशन 10 अधिक 20 पाठवलं ऍडिशन. मी काय म्हणतोय, मी जर एखादी व्हॅल्यू रिटर्न स्टेटमेंट लिहिलं तर इथं वॉइड लिहावं. वॉइड म्हणजे म्हणण्याचा उद्देश वॉइड लिहिल्यानंतर हे रिटर्न लिहिलं तर चालतं का, तर बिलकुल चालतं. पण तुम्हाला काय व्हॅल्यू रिटर्न करायची नाही तिथनं. म्हणजे रिटर्न स्टेटमेंट विदाउट रिटर्निंग एनिथिंग तुम्ही लिहू शकता का, तर त्याचा यूज आहे काय म्हटलं मी, स्टॉप एक्झिक्युशन. म्हणजे काय, इथं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन लिहिलं तर आउटपुट इथे येणार सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन. आणि ह्यात काय लिहिणार, सी. बघा डन, आउटपुट आलं. पण इथं रिटर्न स्टेटमेंट लिहिलंय पण ह्यातनं काय व्हॅल्यू पाठवलं नाही म्हणून इथं वॉइड लिहिलंय. इथून जर मी काय पाठवलं असतं लगेच एरर येतो बा. ते काय म्हणतं, इथं तू लगेच काय कर, तू काहीतरी पाठवायला लागलाय इंट, मग नंतर हे कर. मग रिटर्न स्टेटमेंट नुसतं काय लिहायचं, एक्झिक्युशन स्टॉप. म्हणजे काय, ह्याच्यानंतर कुठलीही व्हॅल्यू लिहा रिटर्न स्टेटमेंट नंतर ती कधीच कॉल होणार नाही.
काय पण लिहा, कधीच कॉल होणार नाही, कारण ह्याच्यापर्यंत कधी पोहोचणारच नाही. म्हणून हा अनरिचेबल कोड आहे बघा, अनरिचेबल, कधीच पोहोचणार नाही. कारण रिटर्न स्टेटमेंटचा अर्थच आहे की हिथूनच एक्झिक्युशन स्टॉप करून रिटर्न जा, म्हणजे हा दुसरा यूज आहे. ही कुठे यूज होतो, बऱ्याच आपण प्रोजेक्टमध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी यूज होतो याचा, पुढे जाऊन आपल्याला समजेल ते. पण रिटर्न स्टेटमेंटचा यूज दुसरा एक आहे, टू स्टॉप एक्झिक्युशन. एखाद्या गोष्टीचं एक्झिक्युशन मेथडचं स्टॉप करायचं असेल, कंडिशन चेक केल्यानंतर इफ वगैरे, तर आपण ते रिटर्न स्टेटमेंट फक्त लिहू शकतो. दिस इज व्हॉट अ यूज ऑफ रिटर्न स्टेटमेंट. बघा आज आपण काय काय बघितलं, मेथडचे वेगवेगळे टाइप, स्टॅटिक मेथड काय असते, नॉन स्टॅटिक काय असते, वॉइड काय असते, नॉन वॉइड काय असते, म्हणजेच रिटर्न स्टेटमेंट प्लस पॅरामीटराइज आणि नॉन पॅरामीटर, ह्या 6 मेथड लिहिलेल्या आपण सांगितलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर बिंदास्त विचारा. याच्या मेथड्स मध्ये बघा आपण जे वेगवेगळे टाईप घेतले त्याची प्रॅक्टिस तर कराच, प्लस एक तुम्हाला टास्क मी देतोय बघा. आता जाता जाता तुम्ही काय करा, एक मेथड घ्या, मेथडचं नाव असेल सपोज मिल्क रेट किंवा सॉरी मिल्क अमाऊंट कॅल्क्युलेशन करण्यासाठी मिल्क अमाऊंट नावाची एखादी मेथड घ्या किंवा अमाऊंट कॅल्क्युलेटर म्हणून घ्या. त्यात काय करा, एक मेथड लिहिलेली, त्या मेथड जो मिल्क अमाऊंट कॅल्क्युलेटर काय मेथड लिहिले त्या मेथडला काय पाठवा, रेट आणि मिल्क, म्हणजे फॉर एक्झाम्पल मिल्कचा रेट लिटरचा काय असेल ते, आणि इथून काय पाठवा, किती आपल्याला पाहिजे, म्हणजे किती दूध आहे आजचं, फॉर एक्झाम्पल 30 लिटर आहे, 30.5 आहे, इथनं पाठवायची. त्याला जाणार, तो कॅल्क्युलेट करणार, कॅल्क्युलेट केल्यानंतर तो काय करणार, ती किती आजच्या दुधाचा किती रेट झाला टोटल अमाऊंट तो रिटर्न करणार. रिटर्न केलेला अमाऊंट काय करायचा आहे, तो प्रिंट करायचा आहे. आणि अजून एक गोष्ट करू शकता, तो अमाऊंट कॅल्क्युलेट केलेला इथं आलेला तो आपण पुढच्या एका मेथडला पाठवू शकतो आणि ते तुम्ही कंडिशन चेक करू शकता. जर टोटल अमाऊंट जर 500च्या वर असेल तर बोनस ऍड करा 100 रुपये, 1000च्या वर असेल तर बोनस ऍड करा 200 रुपये, असं पण तुम्ही करू शकता. हा टास्क आहे, समजला तर बघा, नाही तर नेक्स्ट सेशन मध्ये मी तुम्हाला एकदा तो टास्क करून दाखवतोय. पण हा टास्क केल्यानंतर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की मेथड आपण कशासाठी यूज करू शकतो. ह्यात काय डाऊट असतील कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद गाईज.